आवळ्याची पोळी बनवलेली, परंतु हे बघा असं निघालं. पण छान लागते, एकदम टेस्टी झाली. मला जरासं एक गोल काढायचं होतं, पण हे असं निघलं कापून. मग म्हटलं ठीक आहे, पण इतके छान झाले. गोळ वेलदोडे वगैरे याच्यात घातलेले मी, पण खायला एकदम मस्त. फक्त इतकं झालं की ते काढताना मला व्यवस्थित काढता आलं नाही. पण असो असो, जे आहे ते खरं बेस्ट म्हणायचं. आणि खायला झालं ना, चवदार झालं म्हणजे झालं. पण हे कागदासारखं दिसते. मी घरात विचारलं, म्हटलं खाणार काय, कसला कागद आहे, काय बोलायचं. जाऊ दे, चला पुढचं काम बघूया. तर द्राक्षे खात खात मी जरा गप्पा मारते. अंगात किडे असतात ना, तो प्रकार मी पण आज केला. नाद आहे म्हणजे कसा नाद, निरनिराळ्या देशांची माहिती ऐकायची, व्हिडिओ ऐकायचे, पॉडकास्ट ऐकायचे. असं करत करत मी बरेच म्हणजे इराण, इराक, परत उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, असं बरेच पॉडकास्ट बघितले. बघतेच मी आता 8-10 दिवस झालं, बघतेच. म्हणजे मला काय उत्सुकता. त्याच्या अगोदर मी काय बघत होते सांग, विमानांचे म्हणजे अपघात कसे झाले, बचाव कसा झाला, विमान कसं तयार होतं, विमानातल्या आतल्या इन्स्ट्रुमेंट्स काय काय असतात, असं मी म्हणजे नेहमी बघायची. एक उत्सुकता, क्युरिओसिटी सारखं चाल. मग आज काय झालं सांगते, गंमत म्हणून मी चीनचा व्हिडिओ बघत बसले. चीनचा, आता काल पण मी एक चीनचा व्हिडिओ बघितलेला. म्हणजे तिथं विवाह पद्धती कशी आहे, तिथली फॅमिली लाईफ कशी असते, मुलं कशी असतात, शिक्षण पद्धती, असं. पण आज मी असा व्हिडिओ बघितला, पोटात ढवळायला लागला अक्षरशः. म्हणजे आपल्याला माहीत आहे चिनी लोक काय पण खातात. म्हणजे मुंगळा खातात, मुंग्या खातात, विंचू खातात, पाली खातात, बेडूक खातात, इवन तू साप पण खातात, ऐकलेलं. पण मला खुमखुमी आज म्हटलं बघूया साप कशी खातात, म्हणून मी आपलं एक ते सर्च केलं आणि सापडलं की साप नुसता साप खाऊन गप बसत नाही. ती लोक सापाचं लोणचं करतात, सापाच्या सालीचे बेल्ट करतात, सापाच्या तोंडात हाडांच्या अंगठ्या करतात, ब्रेसलेट करतात, डिझाईन करतात, डिझाईन सापापासून कातड्याची, सापाच्या चमडीची, कातडं चमडं एकच, तर ते करतात. आणि बघतेच मी व्हिडिओ, बघतेच वाईन कशी करतात, सूप कसं करतात, आणि ते सूप करून त्याच्यात ते पीस आपण मासे कसे टाकतो तसं ते खातात, तसं भुरुक करून. आणि त्यांची स्टिक वापरतात. आणि ते इतकं बघितलं मी सापांच्या, म्हणजे ते मेडिसिनच तयार करतात सापांचे, आयुर्वेदिक. म्हणजे मोठं त्यांचं ते भांडार वगैरे असं तसं बघा, तुम्ही गुगलवर सर्च करा. म्हणजे अचानक मला बघता सापडलं आणि कसं तरीच व्हायला लागलं मला. म्हणजे कसं, म्हणजे असं असं ज्याला म्हणतो ना आपण, असं गरगरणे वगैरे. मुळात साप म्हटलं की शब्द लिहायचा म्हटलं सापाचा, साप तरी भीती वाटते. दिसला तर एक केवढी म्हणू आपण आता, एक फुटभर उडी मारायची सवय आहे ना, ती ॲटोमॅटिक 5 फुटावर जाईल असं वाटतं मला. इतकी मी घाबरते सापाला. आणि ते बघितलं आणि कसं तरी मला झालं. म्हटलं गप, आपलं त्या साड्या दाखवत होतो, ते ब्रँड कनेक्टचं काय काय दाखवत होतं, त्याच्याशी संदर्भात काय बघायचं सोडलं. आणि असं हे पोटात गरगरून येणारे व्हिडिओ बघितल्यानंतर जाऊ दे, मला तसं होते म्हणून सगळ्यांना होत नसते. बघू शकताय तुम्ही.
संस्कृती जाण्याची. चीनला नावं मी ठेवत नाही, प्रत्येकाच्या भौगोलिक परिस्थितीवर डिपेंड असतं. पण मला समजलं नाही की थांबावं आता इथं, आता नाही बघायचं आपल्याला. हे कसं तरी होतं आहे. आणि म्हणजे आपल्याला एखादी घाण वस्तू बघितल्यावर कसं एक आपले फिलिंग्स बदलतात, किंवा ज्या भीतीदायक गोष्ट बघितल्यावर जी फिलिंग आपले, तसं मला झालं सेम. पण आता जरा स्टेबल झाली. त्यानंतर ही द्राक्षे खायला घेतली. जरा काय 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 करत तिकडं लक्ष. आता नाही बघणार. आणि मी पासपोर्ट काढला आहे आणि स्वप्न बघते जायचं निरनिराळ्या देशात बघायचं. जाऊ दे, प्रसंगानं जर चीनला जायची वेळ आलीच तर ते सापाचं भांडण नाही बघणार. आपलं ते सिंपल साड्या विड्या दाखवण्याचं काम आहे, ते फक्त करायचं, बाकी काय नाही.